प्रॅक्टिकल नंबर 10 त्याचे लॅबोरेटरी लर्निंग आउटकम दिलेले बघा इथं. यूज द बेसिक कमांड्स इन CAD सॉफ्टवेअर, ड्रॉ द 2D एंटिटीज इन CAD सॉफ्टवेअर, अप्लाय द डायमेन्शन अँड राईट द टेक्स्ट 2D जॉमेट्री एंटिटीज. त्याच्यानंतर इथं दिलेले टायटल, ड्रॉ द एनी 2 प्रॉब्लेम्स ऑन ऑक्झिलरी व्ह्यू. तर आपल्याला ऑक्झिलरी व्ह्यूवर 2 प्रॉब्लेम ड्रॉ करायचे. तर पहिला प्रॉब्लेम आपण ड्रॉ करणार आहे बघा. The problem shows the front view and left hand side view of an object. Draw the given view and project an auxiliary top view looking in x direction. म्हणजे आपल्याला फ्रंट व्ह्यू दिला आहे, लेफ्ट हँड साईड व्ह्यू दिला आहे. तर हे दोन व्ह्यू पहिले ॲज इट इज ड्रॉ करायचे. तर आपण ते ड्रॉ करायला स्टार्ट करू. सगळ्यात पहिले बघा 30 mm ची लाईन ड्रॉ करा. नंतर 50 mm वरती एक 75 ची लाईन ड्रॉ करा. ठीक आहे. तर आपण साईडला ड्रॉ करायला स्टार्ट करू. इथं 30 mm, नंतर मिड पॉईंट पासून एक 50 mm वरती लाईन ड्रॉ करायची. नंतर इथे एक 75 mm ची लाईन ड्रॉ करायची, 75. ठीक आहे. ही लाईनचं मिड पॉईंट पकडायचा आणि याच्यासोबत कनेक्ट करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं 45 डिग्रीची एक लाईन ड्रॉ करावं लागेल. बघा ऑर्थो मोड बंद करा, टॅप 45 एंटर करायचं. ठीक आहे. नंतर ह्या पॉईंटपासून जो पॉईंट येईल व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये, नंतर हे ट्रिम करायचं बाहेरच. ठीक आहे. नंतर यांना कॉपी करा, मिरर करा, सिलेक्ट करून मिरर करायचं या सेंटर पॉईंटच्या अबाउट इथपर्यंत. मिरर नो म्हणायचं. ठीक आहे. ठीक आहे, झाले बघा. आता आपल्याला इथं रेडियस ड्रॉ करायची बघा. तर हे जे इथून 15 mm बॉटम साईडला आहे, इथं जायचं, सर्कल कमांड घ्यायची, सेंटर डायमीटर घ्या किंवा सेंटर रेडियस घ्या. ह्या पॉईंटला येऊन थांबायचं. थांबल्यानंतर खालच्या बाजूला मूव्ह करायचं बघा 15 mm, आणि इथं सर्कलचा रेडियस दिलेला आहे 25. ठीक आहे. नंतर बघा ट्रिम कमांड यूज करा. इथून स्ट्रेटमध्ये लाईन ड्रॉ करायची. आणि मधलं ट्रिम करायचं सगळं. ठीक आहे. आपला हा एक व्ह्यू झाला ड्रॉ, LHS व्ह्यू. इथं सेंटर लाईन ड्रॉ करा. यांना सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करा. सेंटर लाईनमध्ये कसं कन्वर्ट करायचं, लेयर्समध्ये जायचं, इथं सेंटर लाईन त्यांचा कलर पण चेंज करायचा. डायमेन्शन आपण लास्टला देऊ. आता याचा आपल्याला लेफ्ट हँड साईड फ्रंट व्ह्यू काढायचा. तर फ्रंट व्ह्यू बघा सिमिलर इथून स्ट्रेटमध्ये 100 mm. ठीक आहे. त्याच्यानंतर 45 डिग्रीची लाईन ड्रॉ करायची. बघा ऑर्थो मोड बंद करा, टॅब 45. नंतर नेक्स्ट इथून बघा व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये लाईन ड्रॉ करायची. व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये किती राहील मग 50 mm, आणि या डायरेक्शनला मूव्ह व्हायचं. ठीक आहे. ट्रिम कमांड, ट्रिम केलं. सिमिलर बघा इथून आपल्याला ॲक्सिस लाईन ड्रॉ करावं लागेल. कॉपी करा, Ctrl+V करा, किंवा डिलीट करायला सरळ इथून त्याच्यानंतर बघा हे डॉटेड दिसल. तर इथून तुम्ही रे कमांडनी पण करू शकता किंवा डायरेक्ट बघा. ठीक आहे.
ट्रिम कमांड यूज करायची. तर बघा हा जो पॉईंट आहे इथं आपल्याला स्ट्रेट लाईन दिसेल एक डार्क. ठीक आहे, इथून जायचं इथं. ठीक आहे, न ट्रिम करायचं. तर हे सगळ्या लाईन सिलेक्ट करा. आणि यांची थिकनेस इन्क्रीज करायची. बघा थिकनेस करा 25 किंवा 30 करा. ठीक आहे, लेयर्समधून केली. आता बघा या लाईनला डॉटेड लाईनमध्ये कन्वर्ट करा. याची थिकनेस बाय लेयर्सनुसार जेवढी राहील तेवढी राहू दे. आपण हे 2 व्ह्यू ड्रॉ केले बरोबर. आता आपल्याला याची प्रोजेक्शन घ्यायची, पॅरलल प्रोजेक्शन. तर रे कमांड ऑर्थो मोड बंद करा. तर बघा टोटल त्याचा अँगल किती होतं, 360 असतो. मग 360मधनं टॅब बटन प्रेस करायचं. 360मधनं 45 mm मायनस करायचं. किंवा तुम्ही काय करा, इथं बघा ही जी लाईन आहे या लाईनला एक पॅरलल लाईन ड्रॉ करा इथं पहिले. ती किती राहील, 45चीच राहील. ठीक आहे, थोडं सेंटरला घ्या. नंतर ना बघा रे कमांड, RAY रे. इथून काय करायचं, रे पास करायचं. याला काय पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. काय असं पाहिजे, परपेंडिक्युलर. साईन आला बघ. त्याच्यानंतर परत रे या पॉईंटपासून ठीक आहे, परत रे या पॉईंटपासून परत रे. परत रे इथं. थोडंसं मूव करून घेऊ आपण. ठीक आहे, मूव केलं. आता आपण रे घेतले. आता हे सर्कल आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावं लागले. आता तर इथं काय करायचं, बघा इकडनं 45 डिग्री घ्यायचं. टॅब 45 टॅब. ठीक आहे, याला सिलेक्ट करायचं. किंवा इथं परत एक या बाजूला बघा 135 घ्यावं लागलं. टॅब. ठीक आहे, ट्रिम करायचं. इथं एक रे घ्या. ठीक आहे, परत रे. हा जो पॉईंट इथून इकडच्या डायरेक्शनला घ्यायचा. ठीक आहे, नंतर नाही याला ट्रिम करा.
ठीक आहे. आता बघा हा जो पॉईंट आहे, आता बघा इथं हा जो पॉईंट आहे हा, तर इथपर्यंत काय करायचं, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची इथून. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, तर याची जी लेंथ ही किती दिलेली होती आपल्याला इथं डायमेन्शन बघा 12.5. इथं काय करायचं 12.5. 12.5 टॅब 45. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ह्या पॉईंटपर्यंत, तर हा पॉईंट कुठे इथं आहे. नंतर सेम काय करायचं, या पॉईंटपासून बघा हे टोटल डायमेन्शन होतं 75. ठीक आहे. इथून काय करायचं, 75ची लाईन ड्रॉ करायची 75. ठीक आहे. किंवा याला ऑफसेट म्हणा, ऑफसेट 75. ठीक आहे. मग इथं काय करायचं 12.5 टॅब 135. नंतर नाही इथं परत पॅरलल. त्याच्यानंतर नाही इथे एक सेंटर लाईन ड्रॉ करून घ्या, मिड पॉईंट हायलाईट होईल बघा इथं, किंवा हा रे डिलीट करा. ट्रिम कमांड यूज करा. ऑफसेट या पॉईंटपासून काय करायचं 75च्या हाफ किती येईल ते 37.5. ठीक आहे. स्ट्रेच करायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा इथं आपल्याला हे जे दिलेलं होतं हे 30 दिलेलं आहे बरोबर. मग इथं काय करायचं 30 mm ची एक लाईन ड्रॉ करा 45 मध्ये 30 टॅब 45. ठीक आहे. याला सिलेक्ट करायचं आणि हा मिड पॉईंट यासोबत मॅच करायचं. नंतर ना बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करा. इथं पण हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट हे जी डिस्टन्स होतं किती आहे 50 आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण लाईन ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर ना हे डिस्टन्स बघावं लागेल आपल्याला किती आहे 35.2. ठीक आहे. मग काय करायचं 35.2ची लाईन ड्रॉ करायची 32.5 टॅब 45. ठीक आहे. ही लाईन बघा
हा जो ॲरो आलेला आहे बघा, तर इथं याच्यासोबत मॅच करायची. हा ॲरो, ठीक आहे. हे दिसतंय बघा, वाटलं त्याला डिलीट करा, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला इथं आणखीन एक हा ॲरो आपण घेतलेला आहे, म्हणजे हा पॉईंट, बरोबर. आणि नेक्स्ट हे इथपर्यंत घेतलं आहे. आता कर्व कमांड घ्यायची, कोणती? कर्व, CUR, कर्व. इथून स्टार्ट करायचं, इथं, नंतर इथं, नंतर ह्या पॉईंटला, नंतर इथं जॉईन करायचं आणि राईट क्लिक करून एंटर करायचं, ठीक आहे. नंतर वाटलं तर हे सगळं डिलीट करू शकता तुम्ही. नंतर इथे एक रे, RAY रे, या पॉईंटपासून इथं एक जॉईन करून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रिम कमांड यूज करा, इकडच्या बाजूला हे ट्रिम करून टाका, ठीक आहे. नंतर इथं हे लाईन सिलेक्ट करायच्या, यांची थिकनेस इन्क्रीज करायची. किती करशाल? 35 करा, ठीक आहे. नंतर बघा हे सिलेक्ट करायची रे, हा एक रे, यांचा कलर करायचा ग्रे, ठीक आहे. ठीक आहे, कलर केला आहे आपण ग्रे. आता डायमेन्शन द्यायचे आपल्याला, बरोबर. तर हे द्यायची काही गरज नाही, डिलीट करा. हे इथं 30 डिग्री द्या. त्याच्यानंतर याचा रेडियस द्या 25. इथं वरती दिलेलं आपण हे डिलीट करा. अजून कुठलं डायमेन्शन द्यायचं आहे? हा अँगल द्या 45 डिग्री, अँग्युलर डायमेन्शन घ्या 45, ठीक आहे. नंतर नेक्स्ट इथून याचं सेंटर पॉईंट द्या. डायमेन्शन चुकले बघा, हा पॉईंट, हा पॉईंट, ठीक आहे. आपला 15.1 आला आहे, असू द्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता नावं द्यायची आपल्याला. नावं द्यायसाठी आपण कुठले कमांड यूज करतो? टेक्स्ट कमांड. तर टेक्स्ट कमांड यूज करायची बघा. तर नावं देताना इथं 1 2 3 4 5, ठीक आहे. इथं घ्यायचे टेक्स्ट, टेक्स्टमध्ये आपण इथं 3 एंटर करू, 1. यालाच कॉपी करायचं, Ctrl+C, Ctrl+V, 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 ठीक आहे. तर बघा याच्यात आता कुठले कुठले नाव आहे? 1 2 3 4 5, ठीक आहे. तर हा जो रे याला नाही, एडिट 2 3 4 इथं 5, ठीक आहे. तर हा रेला डायमेन्शन नाही, इथं इथे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, सेम 1 2 3 इथं आहे. तर एक रे घ्या, या पॉईंटचा,
ठीक आहे. नंतर इकडे ट्रिम करा त्याला, याला सिलेक्ट करा आणि त्याचा कलर करा ग्रे. नंतर ना बघा याला सिलेक्ट करायचं 2 3 4 5 6, कंट्रोल C, कंट्रोल V, इथं पेस्ट करायचे बघा. पेस्ट केले. आता नाव द्यायचे आपल्याला ABCD. मग आता सेम याला कॉपी करायचं, कंट्रोल C, कंट्रोल V. बघा ही लाईन थोडीशी इन्क्रीज करा. सेंटर लाईन तिरकी झालेली आहे, आपण दुसरी सेंटर लाईन ड्रॉ करू. ठीक आहे. याला काय नाव आहे? ए नाव आहे, स्मॉल ए. ठीक आहे. याला कॉपी करायचं. आता ए कुठं कुठं आहे बघा, तर ए इथं एक ए बरोबर, इथं ए पेस्ट करून द्या. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे बी. तर बी कुठं आहे? इथं आहे बी. बी साईडला क्लिक करायचं, कंट्रोल C. बघा आता बी कुठं आहे? इथं आहे. नंतर इथं कंट्रोल V, नाव द्यायचं C, कंट्रोल C, इथं आहे C. तर इथं D, कंट्रोल C, इथं नाव आहे E. बघा इथं नाव द्यायचं E. सेम E कॉपी करायचा, इथं द्यायचं, इथं नाव द्या. बघा इथं काय नाव आहे? कॅपिटल E आली. ठीक आहे. हा एल कॉपी करा, इथं पेस्ट करा. ठीक आहे. आता F. हा F कॉपी करायचा, इथं पेस्ट करायचं. नंतर न G. ठीक आहे. कंट्रोल C आणि इथं नाव द्या G. परत इथं H. ठीक आहे. इथं I. कॉपी करायचं, कंट्रोल V. नंतर न H घ्या, I नंतर नाही बघा J. हा J कॉपी करा, इथं पेस्ट करा. त्याच्यानंतर न K.
ही कॉपी करायचा, इथं पेस्ट करायचं, परत इथं यल, ठीक आहे, यल कॉपी करा, इथं पेस्ट करा, यल नंतर न यम, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, ठीक आहे, यम, यम नंतर न यन, नंतर न लास्टला ओ, ठीक आहे, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, इथं द्या यम यन, ठीक आहे, सेंटरला नाव द्यायचं परत ओ, पण कॅपिटलवाला, ठीक आहे, आणि इथं आर, इथं जायचं, लेयर्समध्ये 0.35 करा, ठीक आहे, तर इथं टेक्स्ट कमांडनी ऑक्झिलरी व्ह्यू नाव द्यायचं, ठीक आहे, याला इथनं कॉपी करा आणि याच्यात पेस्ट करा, ठीक आहे, ही लाईन पण काय करायची, ग्रे कलरमध्ये कन्वर्ट करायची, तर हे प्रॅक्टिकल नंबर 10 प्रॉब्लेम 1, ठीक आहे, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, एक्स करा, कंट्रोल व्ही, हा प्रॉब्लेम 1 आहे बघा, हा काय ऑक्झिलरी व्ह्यू आहे, याची प्रिंट घ्यायची, आता आउटपुटमध्ये जायची, तर प्लॉट DWG to PDF ISOA3 विंडोज सेंटरला घ्या, मोनोक्रोम करा, ओके करा, हे बघा शीट प्रिंट झालं, ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम 1 होता, प्रॉब्लेम 2 आपण नेक्स्ट याच्यात बघू, तसं हे कंपल्सरी प्रॅक्टिकल नाही, त्याच्यामुळं काही एवढं हे नाही याचं, ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि नेक्स्ट प्रॅक्टिकलसाठी
नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आपण. ठीक आहे.